जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा. फक्त महिलांनाच नव्हे परंतु सर्वांनाच, स्त्री पुरुषांना मुलांना सर्वांना शुभेच्छा. कारण की महिला दिन बोललं की एक आगळं वेगळं स्वरूप त्याचं असतं. यासाठी कारण की प्रत्येकाच्या जीवनामध्ये महिलांचं जे स्थान आहे ते फार अद्वितीय आहे. आणि जेव्हा आपण फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा विचार करत असताना, महिलांच्या संदर्भामध्ये महिलांच्या बाजूने विचार करत असताना, सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं भेदभावाच्या विरोधामधला विचार करण्याची एक मोठी व्यापक चळवळ आपल्याला या निमित्तानं आपल्याला दिसून येते. अगदी सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या पासून अगदी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेपासून अहिल्यादेवी होळकर, माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले असा एक मोठा एक व्यापक वैचारिक पटलावरच आपल्याला महिला दिनाच्या निमित्तानं ज्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे, महिलांच्या एकूणच सक्षमीकरणासाठी योगदान दिलेलं आहे, तो एकूणच पट आपल्या समोर येतो. आणि त्यांनी केलेलं जे मोठं काम या ठिकाणी आपल्याला राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, या ठिकाणी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज असा मोठा अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ आणि एकूणच सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या पासून सुरू होणारा हा परिवर्तनाचा संघर्ष, अगदी भारतीय संविधान अंमलात आल्यानंतर समानतेच्या दृष्टिकोनातून जे मोठं काम या देशामध्ये झालं ते एकूणच या महिला दिनानिमित्त आपल्याला आठवायला हरकत नाही. आता एकूणच आता संपलेल्या निवडणुका पाहिल्यानंतर या ठिकाणी महिला आरक्षणाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये झाल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीने विमेन एम्पॉवरमेंटचा नवा पैलू राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणावर आला. आणि ज्या पद्धतीने इतिहासामध्ये रणरागिणींनी ज्या पद्धतीचे मैदान मारली तशी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले अनेक महिला नेतृत्वांच्याकडून आपल्याला ते दिसून आलं. आणि भविष्यामध्ये आता डिलिमिटेशन आल्यानंतर ज्यावेळेस 33% आरक्षण संसदेमध्ये आणि विधानसभेमध्ये लागणार आहे त्यावेळेस एक वेगळा आयाम या ठिकाणी महिलांच्या समोर येणार आहे. परंतु महिलांचं सक्षमी करत असताना फक्त आपण मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या अनुषंगानं खात्यामध्ये पैसे येतील तिथपर्यंत न विचार करता, जे आलेला शासकीय योजनातून असेल, वेगवेगळ्या माध्यमातून असेल, जो निधी आहे त्यातून खऱ्या अर्थानं एक सक्षम स्त्री उद्योगात असेल, व्यवसायात असेल, सामाजिक स्तरावर असेल, उभी करण्याचं एक मोठं काम आपल्या समोर आहे. आगामी कालखंडामध्ये महिला आरक्षण येणार आहे, परंतु ते आरक्षण खऱ्या अर्थानं महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, नाही तर पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये घराणेशाहीचा एक मोठा पेव फुटलेला आहे. त्यामुळं या आरक्षणाचा सुद्धा फायदा घराणेशाहीतलीच लोक घेतील. निश्चितपणानं त्यांनी घेऊ नये असं आपलं म्हणणं नाही, परंतु खऱ्या अर्थानं समाजातल्या प्रतिनिधित्वाकडून ज्यांना या पद्धतीचा वारसा नाही त्यांना सुद्धा तो मिळण्यासाठी महिलांनी स्वतः सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे महिला आरक्षण धोरण समजून घेऊन त्या दिशेनं 2029ला जेव्हा पुढच्या निवडणुकाही लागतील तिथपर्यंत न थांबता आतापासूनच महिलांनी या पद्धतीचा नेतृत्व विकसित करण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं जागतिक महिला दिन साजरा करत असताना भविष्य काळामध्ये येणाऱ्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही सक्षम झालो पाहिजे, हा मूलमंत्र महिलांनी घेतला पाहिजे. आर्थिक स्तरावरचा विचार करत असताना आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पॉप्युलर योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आहे. निश्चितपणाने त्याचा फायदा महिलांना मोठ्या प्रमाणावर होत आहे, परंतु फक्त पैसे अकाउंटवर येण्यापुरतं मर्यादित न राहता त्यातून त्या महिला सक्षम होण्यासाठी, उद्योग व्यवसाय होण्यासाठी, लखपती दिदी होण्यासाठी, उद्योजिका महिला होण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. कारण की आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की सामाजिक समानतेबरोबर आर्थिक समानता जोपर्यंत या देशामध्ये येत नाही, दिग्विजय नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधोरेखित केल्याप्रमाणे समानता प्रस्थापित करायची असेल तर ती फक्त सामाजिक स्तरावर असून चालणार नाही, ती आर्थिक स्तरावर सुद्धा गेली पाहिजे. आणि निश्चितपणानं या महिला दिनाच्या अनुषंगाने एक वेगळा आयाम भविष्यामध्ये आपल्याला या महिलांनी अंगीकारला पाहिजे. राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व सिद्ध करावं लागेल, त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आगेकूच केली पाहिजे. आज आपण धावत्या जगामध्ये तंत्रज्ञानामध्ये असेल किंवा अगदी अवकाशयानामध्ये असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज महिला पुढाकार घेत आहेत. अगदी युद्धाच्या भूमिकेमध्ये सुद्धा पुढाकार घेत आहेत. अशा सर्वच युद्धाच्या भूमिकेबद्दल म्हणजे की अनेक त्या शाखा ज्या होत्या की पूर्वी त्या क्षेत्रात महिला नव्हत्या,
परंतु आता अगदी पायदळात असेल, सैन्यात असेल, अवकाशयानामध्ये अशा अनेक ठिकाणी महिला आपल्या पोहोचलेल्या आहेत. म्हणजे अगदी कष्टकरी महिलापासून भारतात आणि जगामध्ये सर्वोच्च स्थानापर्यंत महिला ज्या पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे महिलांचा स्तर सुधारत आहेत आणि या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगानं सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की महिला आपल्या या समुदायातला अर्धा वाटा आहे, लोकसंख्येमधला अर्धा भाग आहे आणि त्यांनीही विकासाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात पुढे आलं पाहिजे. त्यांनी आलं पाहिजे आणि त्यांना पुढे आणण्यासाठी ज्या महिलांना पुढे आणण्यासाठी पुरुषांनीही प्रयत्न केले पाहिजेत आणि महिलांनी पुरुषांनाही पुढे आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच हा समुदाय सर्वांगीण विकासाच्या दिशेने जाईल. मला असं वाटते की येणाऱ्या कालखंडामध्ये महिला अधिक सक्षम होण्याच्यासाठी या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत.